हाय, हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. हे आहे माझं पुण्यातील घर आणि आम्ही घराला नाव दिलं आहे निष्ठा. कारण की माझ्या मोठ्या मुलीचं नाव निष्ठा आहे आणि मला त्याचा अर्थ खूप आवडतो, श्रद्धा, भक्ती. म्हणून मी निष्ठा हे नाव दिलं आहे. रियाला जेव्हा समजायला लागेल की तिचं नाव नाही, त्यावेळेस तिला काय वाटेल माहिती नाही, बट स्टील आता तर निष्ठाचं नाव दिलेलं आहे. आणि एवढा सगळा पसारा म्हणजे एका मागून एक कामं निघत गेली आणि आम्हाला सगळं घरातला पसारा बाहेर बाल्कनी पर्यंत आणून ठेवावा लागला. हे बघा इकडे मिस्टर फर्निचर वाल्यांचं काम, कलर झाल्यानंतर हे फर्निचरचं काम काढलेलं आहे. फर्निचर वाल्याला आम्ही सांगितलं की बाबा, मुलींच्या स्कूल चालू झाल्या आहेत, मुलींना आम्ही इथे बोलवणार आहोत, त्याच्यामुळे तुझं काम लवकर करून घे. तर तो म्हटला की ठीक आहे, आम्ही अगोदर सगळे बॉक्सेस बॉक्सेस बनवून घेतो. कटिंगचं काम एकदा का फिनिश झालं की तुम्ही मुलींना बोलवून घेऊ शकता. कारण की एवढ्या सगळ्या पसाऱ्यामध्ये मुलीला ठेवणं शक्य नाही आहे, किंवा सासू सासरे मुली एवढे सगळं राहणं काही शक्य नाही आहे. त्याच्यामुळे त्याला सांगितले की लवकरात लवकर जेवढं काही धुळीचं काम आहे, म्हणजे फर्निचर कटिंग केल्यावरती खूप जास्त धूळ उडते, ते लवकरात लवकर करून घे. आणि त्याने त्याप्रमाणे बॉक्सेस बॉक्सेस बनवून ठेवत आहे. आणि इकडे बनत आहे निष्ठा आणि रियासाठी सरप्राईज. घर खूप छोटं आहे, पण त्या छोट्या घरामध्ये जेवढी ऍडजस्टमेंट होईल आणि मुलींची खुशी बघून आम्ही हे सगळं करत आहोत. आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की एल्सा कशी बनली आहे. याच्यासाठी थोडे पैसे जास्त गेले आहेत आम्हाला, एक्स्ट्राच्या पेंटरला देऊनही आम्हाला एक्स्ट्राचे द्यावे लागलेले आहेत. आणि त्यासोबतच माझा पसारा, हे भांडी मला रोज 2 टाइम घासावे लागतात. जरी मी सकाळी घासून गेलेले असले भांडी ऑफिसला, तरी संध्याकाळी येईपर्यंत एवढी धूळ झालेली असते. खूप म्हणजे थकल्यासारखं होतंय. कामं खूप वाढलेली आहेत, ऑफिसचं, घरचं, जेवणाचं. स्वयंपाक बनवायचं असेल तर पहिली साफसफाई करावी लागते. बट ठीक आहे, होतंय हळूहळू काम. आणि परत परत राडा काढणं शक्य पण होणार नाही आहे, त्याच्यामुळे मग एकदाच होऊन जातंय तर ठीक आहे. आता रात्रीच्या या लोकांनी जवळ-जवळ 9 वाजेपर्यंत काम करत होते. कारण की त्यांना उद्या म्हणजे रविवारी सुट्टी घ्यायची होती, त्याच्यामुळे त्यांचं रात्रीपर्यंत काम चालू होतं. त्यासोबतच आम्ही जिन्यामध्ये आजच कलर दिलेला आहे. जिन्यामध्ये द्यायचं ठरलं नव्हतं, पण बाकी सगळीकडे कलर दिला. त्याच्यामुळे म्हटलं की आता जिन्यामध्ये पण कलर द्यायचा. आणि हा बाहेरचा पसारा आवरता सगळीकडला पसारा आवरता माझी पूर्ण वाट लागणार आहे. काय म्हणता तुम्ही?